इराणनं अखेर इस्रायलवर हल्ला चढवलाच। इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या तणावानं शनिवारी रात्री हल्ल्याचं रूप घेतलं। इस्रायलनं 300हून अधिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं इराणनं इस्रायलवर शनिवारी हल्ला चढवला, ज्यात किलर ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि क्रूज क्षेपणास्त्रांचा समावेश आहे। इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरून इराणच्या हल्ल्याचा निषेध केला जात असतानाच इराणनं मात्र हल्ला अधिक आक्रमक करण्याचा इशारा दिलाय। इराणने या हल्ल्याला ऑपरेशन टू प्रॉमिस असं नाव दिलंय। इस्रायलचे लष्करी प्रवक्ते डॅनियल हेगारी यांनी या हल्ल्याची माहिती माध्यमांना दिली। इराण आणि इस्रायलमधील संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अमेरिका आणि ब्रिटनसह इस्रायलचे मित्रदेश या घडामोडींवर आधीपासूनच लक्ष ठेवून होते। इस्रायलनेही अमेरिका आणि मित्रपक्षांच्या इस्रायलच्या सीमा भागातील छावण्यांशी संपर्क साधून संभाव्य हल्ले परतवून लावण्यासाठी रणनीती आखली आहे। इराणनं संयुक्त राष्ट्रांना लिखित निवेदन दिलं असून ज्यात अधिक भीषण हल्ला करण्याचा उल्लेख केलाय। जर इस्रायलनं इराण विरोधात कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई केली तर आता त्याला आमचं उत्तर अधिक भीषण आणि संहारक असेल असं इराणनं निवेदनात नमूद केलंय। इराणनं आज केलेला हल्ला हा संयुक्त राष्ट्राच्या कलम 51 मध्ये नमूद केलेल्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत केला आहे। 1 एप्रिल 2024 रोजी इस्रायलनं सिरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता। इस्रायलच्या या अशा आक्रमक धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी इराणनं हा हल्ला केला असंही इराणनं यूएनला पाठवलेल्या निवेदनात म्हटलंय। दुर्दैवाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा अबाधित ठेवण्याचं त्यांचं कर्तव्य निभावण्यात अपयश आलंय। त्यामुळेच त्यांनी इस्रायलच्या सीमारेषा ओलांडून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत तत्वालाच हरताळ फासू दिला अशा शब्दात इराणनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। इराणच्या जनतेचं, राष्ट्रीय सुरक्षेचं आणि इराणच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठी इराण सरकार बांधील आहे। त्यामुळे आवश्यकता पडल्यास स्वसंरक्षणाचा अधिकार बजावण्यास इराण अजिबात मागेपुढे पाहणार नाही असा थेट इशारा इराणने दिलाय। अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या व्हाईट हाऊस या अध्यक्षीय निवासस्थानातूनही इराणच्या हल्ल्याची पुष्टी देण्यात आली आहे। इराणचे हल्ले काही तास सुरू होते असंही अमेरिकेने म्हटलंय। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खोमेनी यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून इस्रायल विरुद्ध संताप व्यक्त केलाय। इस्रायली सत्ता घातक, पापी आणि चुकीची आहे असं म्हटलंय। इस्रायलनं प्रत्युत्तर दिलं तर आणखी तीव्र हल्ले करू असा इशाराही त्यांनी दिला। तर दुसरीकडे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध केलाय। इराणचा हा हल्ला तिथल्या प्रदेशात तणावाची स्थिती निर्माण करणारा असल्याचं त्यांनी म्हटलंय। ब्रिटन इस्रायलच्या पाठीशी यापुढेही ठामपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी दिली। पण हा हल्ला इराणनं का केला? त्याचं झालं असं की 1 एप्रिल रोजी इस्रायलनं दमास्कस या सिरियाच्या राजधानीतल्या एका इमारतीवर हल्ला चढवला। यात 16 लोकांचा मृत्यू झाला। त्यामध्ये ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रेजा जेहादी यांचाही समावेश होता। या इमारतीत इराणचे रेव्होल्युशनरी गार्ड होते असं इस्रायलचं म्हणणं आहे। पण हा हल्ला आमच्या दूतावासातल्या इमारतीवर केलाय आणि त्याचे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील असा इशारा इराणनं दिला। ही इमारत दूतावासाच्या कुंपणा बाहेरची आहे असा खुलासा इस्रायलनं केला। पण हे सगळं इराण मानायला तयार नव्हतं। अनेक देशांनी इस्रायलच्या या आताताईपणाचा निषेध केला आणि अमेरिकेनं मात्र इस्रायलच्या या हल्ल्याशी संबंध नाही किंवा हल्ल्याची माहिती सुद्धा आम्हाला नाही असं म्हणत हात झटकले। रशिया युक्रेन युद्धावर अद्याप तोडगा सापडलेला नसताना या हल्ल्यानंतर जगासमोर आता आणखी एका युद्धाचं संकट उभं राहिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।